A very good morning to all of you students. Today we are going to learn the bar graph, and in this topic we will learn understanding a bar graph. So I will cover 2 points in this topic. First one is types of graphs, and second the activity on bar graph. Chala, we will first understand the types of graphs. It is the first picture. It is the pie chart. Second is histogram. Third one is bar graph. We will learn bar graph in this topic. And the fourth one is लाईन ग्राफ. विद्यार्थी मित्रांनो, हे 4 ग्राफ मी तुम्हाला शिकवले आहे. कोणकोणते शिकवले आठवा. अगेन ऑब्झर्व दिस example: pie chart, histogram, then bar graph, and then line graph, and we will learn bar graph in this class. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 4 ग्राफ जरी तुम्हाला सांगितलेले आहे, and these are the graphs which are used for various purposes. हे चारही ग्राफ वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात तुम्हाला. आता आपण क्रिकेटमध्ये पाहतो. क्रिकेटमध्ये काय दिसतो तुम्हाला? कोणते चार्ट दिसतो? कोणता ग्राफ दिसतो? चला ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल. पुढे पाहिला का तुम्हाला पिक्चर? हॅव यू सीन एनीवेअर? चला, these are here there are 3 questions for you. Number 1, to which sport is the data related? हा कोणत्या स्पोर्टशी रिलेटेड आहे? हाऊ मेनी थिंग्स डज द पिक्चर टेल्स अबाउट? या पिक्चर मध्ये तुम्हाला काय काय दिसतं? थर्ड वन इज व्हॉट शेप हॅज बीन यूज इन द पिक्चर टू रिप्रेझेंट रन? रन दाखवण्यासाठी काय तुम्हाला या ठिकाणी शेप यूज केलेला आहे? चलो, वी विल सॉल्व द फर्स्ट एक्झाम्पल. टू व्हिच स्पोर्ट इज द डाटा रिलेटेड? सांगा कोणत्या खेळाचा डाटा आहे? खो खो, हॉकी. व्हेरी गुड. दिस डाटा इज रिलेटेड टू द क्रिकेट. सेकंड, हाऊ मेनी थिंग्स डज द पिक्चर टेल्स अबाउट? या पिक्चर मध्ये तुम्हाला काय काय दिसतं बघा बरं. व्हेरी गुड. दिस बॉल रिप्रेझेंट विकेट, and first over, second over, third, these are the over, and this column, this rectangular column, it represent the run. Means in this data over, runs, and wickets are represented. And third one is what shape has been used in the picture to represent run? हे रन दाखवण्यासाठी कोणता शेप यूज केलेला आहे? व्हेरी गुड, रेक्टँग्युलर शेप. ठीक आहे. Now observe another bar graph. Information about the plants in a nursery are shown in the graph. Observe it carefully. विद्यार्थी मित्रांनो, नर्सरी मध्ये तुम्हाला जिथे प्लांट विकत मिळतात, यस व्हेरी गुड, त्या नर्सरीमध्ये, एका नर्सरीमध्ये हाऊ मेनी प्लांट्स आर इन द नर्सरी आर गिवन ऑन दिस बार ग्राफ? विद्यार्थी मित्रांनो, एका नर्सरीमध्ये कोणत्या प्रकारचे किती प्लांट्स आहेत ते दिलेले आहे. बघा, दिस इज द हॉरिझॉन्टल लाईन. विद्यार्थी मित्रांनो, ग्राफ काढताना कधी पण एक हॉरिझॉन्टल लाईन काढावी लागते, अँड इट इज द एक्स ॲक्सिस. देन द व्हर्टिकल परपेंडिक्युलर लाईन. हे बघा, इट इज द व्हर्टिक्युलर परपेंडिक्युलर, इथं राईट अँगल फॉर्म होतो, अँड दिस इट इज द वाय ॲक्सिस. नाउ ऑब्झर्व द ग्राफ. व्हॉट इज शोन ऑन द एक्स ॲक्सिस? एक्स ॲक्सिस वर काय दिसतंय तुम्हाला? व्हेरी गुड. The name of the plant are given on the x-axis, and the number of plants are given on the y-axis. Y-axis वर काय दिलंय? नंबर ऑफ प्लांट. आणि x-axis वर काय दिलंय? नेम ऑफ द प्लांट. कधी लक्षात ठेवा, जो न्यूमेरिकल डाटा असतो हा y-axis वर असतो. ठीक आहे ना. आणि या ठिकाणी हे जे हा जो x-axis असतो, यामध्ये तुम्हाला नेम ऑफ द प्लांट, नेम ऑफ द एनिमल, नेम ऑफ द पर्सन्स, नेम ऑफ द फॅक्टरीज, हे सर्व आपल्याला एक्स ॲक्सिस वर लिहावं लागतो. हिअर स्केल इज गिवन. बघा, इथं स्केल तुम्हाला दिसतोय. स्केल विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचा. स्केल हे तुम्ही जेव्हा कधी या ग्राफवर प्रश्न सोडवाल, तो फर्स्ट ऑब्झर्व द स्केल. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 युनिट मीन्स 20 प्लांट. 1 युनिट मीन्स बघा 0 to 20. हे जे 1 सेंटीमीटरचे जे डिस्टन्स असतं, हे या 1 सेंटीमीटर मध्ये हा जो पहिला 0 असतो, आणि 1 सेंटीमीटरवर जो कोणता नंबर लिहिला असेल, इथं 20 लिहिलाय, होऊ शकते इथे 5 लिहिला असेल, इथं 10 लिहिला असेल, इथे 2 लिहिला असेल, तर हे 1 सेंटीमीटरचं हे जे डिस्टन्स असतं, दॅट इज कॉल्ड 1 युनिट. अँड द 1 युनिट रिप्रेझेंट 20 प्लांट. म्हणजे इथून इथपर्यंत हे किती आहे? 20 प्लांट. मग बघा बरं, मोगरा किती आहे? 20
40, 60, and it is more than 3 unit, but less than 4 unit, and it is exactly between 60 and 80. So the number of Mogra plant is 70. The number of Jai plant is 50, and the number of hibiscus plant is 1 unit, 2 unit, and it is more than 2 unit. 2 युनिट हे जास्त आहे, बट इट इज द 1/4 पार्ट ऑफ 1 युनिट. हा 1/4 पार्ट आहे बघा, याचा हा अर्धाही नाही, अर्ध्यापेक्षा अर्धा आहे. सो इट इज द 5. सो 20 plus 5 means 45. The number of hibiscus plant is 45 and rose is 80 plant. Means आता बघा मी याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला उत्तर सांगायचे आहे. चल, how many numbers of Mogra plants are shown on the bar graph? Very good. How many numbers of Jai plant are shown on the bar graph? Very good. 50. How many numbers of hibiscus plant are shown on the bar graph? Very good. 45. How many numbers of rose plant are shown on the bar graph? किती आहे बघा? 80. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. आता यावर आपण पुन्हा काही प्रश्न आपण पाहूया. Information about the plants in a nursery are shown in the graph. Observe it carefully and answer the questions given below. या ग्राफवर पुन्हा काही क्वेश्चन्स आहे बघा. कोणते एक्झाम्पल आहे? क्वेश्चन बघा काय आहे. फर्स्ट, व्हॉट डाटा इज शोन ऑन द हॉरिझॉन्टल लाइन. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डाटा इज शोन ऑन द वर्टिकल लाइन. थर्ड, which plant is present in highest number. Fourth, which plant is present in least number. And tell the number of Jai plants. विद्यार्थी मित्रांनो, ग्राफ वरचे कोणतेही प्रश्न जर सोडवायचे असेल, फर्स्ट ऑब्झर्व द ग्राफ केअरफुली, रीड द ग्राफ केअरफुली. What is given on the x-axis? Observe it carefully. What is given on the y-axis? Observe it carefully. And observe the scale. विद्यार्थी मित्रांनो, स्केल ऑब्झर्व करायचा. ठीक आहे, चला. What data is shown on the horizontal line? बघा, हॉरिझॉन्टल लाईन वर काय डाटा शो केलेला आहे? काय दिसतोय तुम्हाला? नेम ऑफ द प्लांट. एक्स ऍक्सिस वर काय दिसतंय? नेम ऑफ द प्लांट. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डाटा इज शोन ऑन द व्हर्टिकल लाईन. बघा, व्हर्टिकल लाईन वर काय डाटा शो केलेला आहे? नंबर ऑफ, सगळा नंबर ऑफ प्लांट्स. ठीक आहे. देन विच प्लांट इज प्रेझेंट इन हायेस्ट नंबर. पहा सर्वात जास्त कोणता प्लांट आहे? कोणत्या आहे? पहा हाईट कशात जास्त आहे? व्हेरी गुड, रोज. विच प्लांट इज प्रेझेंट इन लिस्ट नंबर. सर्वात कमी कोणते प्लांट आहे? बघा बघा हाईट, बघा हाईट. हिबिस्कसची हाईट किती आहे? 2 and 1/4 part of 1 unit, and it is 2 unit and half of 1 unit. याच्यापेक्षा हा कमी आहे. So which plant is present in least number? It is hibiscus. Tell the number of Jai plant. बघा Jai plant किती आहे? Jai plant बघा 20, 40 and it is between 40 and 60. बघा 40 and 60 च्या मध्ये किती येईल? 50. So number of Jai plant is 50. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो? Now observe the another graph. Here this is the horizontal line. It is the x-axis. विद्यार्थी मित्रांनो, जी horizontal line असते त्याला x-axis म्हणतात. Then there is the vertical line. बघा ही vertical line तुम्हाला दिसतोय. It is the y-axis. And now observe the graph. Here the name of the persons are given on the x-axis. These are the name of the students. Then the water used by them are given on the y-axis. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? The name of the person and the quantity of water used by them are given in the bar graph. Observe it carefully. या ग्राफ मध्ये काय दिसतंय तुम्हाला? These are the persons. रमेश, शोभा, अयूब, जुली, राहुल. These persons are the name of the persons are given on the x-axis, and the water used by them are given on the y-axis, and the scale is on y-axis 1 unit is equal to 20 liter. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काय दिसतंय? हा जो 1 युनिट आहे, इट इज द 20 लिटर. ठीक आहे. 2 युनिट मीन्स 40 लिटर. तुम्हाला लक्ष, नेहमी असं इथे 20 राहील असं कधी असं होणार नाही. कधी 1 युनिट म्हणजे तुम्हाला 5 दिसेल, कधी तुम्हाला 1 युनिट म्हणजे 2 दिसेल. ठीक आहे ना. हियर मॅक्सिमम नंबर ऑफ लिटर ऑफ वॉटर यूज बाय द शोभा इज 60 लिटर. आता बघा इथे का बरं 20 घेतलेला आहे? तर बघा इथे शोभाने 60 लिटर वॉटर यूज केलेला आहे. जर आपण इथे समजा 1 युनिट 2 घेतला असता
तर हाईट किती गेली असते 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 2 4 जा 8 आपल्याला 60 मध्ये जावं लागलं असतं म्हणजे हाईट इन्क्रीज झाली असते. ठीक आहे ना. तर हे 1 युनिट बरोबर किती घ्यायचं हे कशावर अवलंबून असतं तर इथे हायएस्ट नंबर जो असेल त्यावरून ठरवायचं असतं. ठीक आहे ना. आता बघा रमेश यूज 30 liters of water. Shobha use 60 liters of water. Ayub use 40 liters of water. Julie use it is exactly between 40 and 60 means 50 liters of water. And Rahul use it is 3/4 of 1 unit. हा एकाच हा 3/4 आहे अर्ध्यापेक्षाही जास्त आहे. आता बघा हा जर 20 झाला तर 1/4 पार्ट किती झाला 5 लिटर 5 आणि 5 किती झाले 15 मीन्स 20 20 plus 20 40 and 40 plus 15 किती झाले बघा सांगा हे 55. So Rahul used 55 liter of water. Now we will solve some example on this graph. विद्यार्थी मित्रांनो या ग्राफवर आता काही आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. The name of the person and the quantity of water used by them are given in the graph. Observe it carefully. The first question is what data is shown on the horizontal line. Second question is what data is shown on the vertical line. Third question is who used the maximum amount of water, who used the minimum amount of water, and how much water did Ayub use. विद्यार्थी मित्रांनो कधीही ग्राफवर प्रश्न सॉल्व करायचे असेल फर्स्ट ऑब्झर्व द ग्राफ केअरफुली, रीड द ग्राफ केअरफुली, वॉच द स्केल, काय स्केल इथे दिला असतो तो वॉच करायचा, देन राईट डाऊन रीड ऑल द क्वेश्चन्स, सर्व क्वेश्चन रीड करायचे, समजून घ्यायचे, त्यानंतर प्रश्न सॉल्व करायचे. स्टुडंट्स फर्स्ट क्वेश्चन व्हॉट डाटा इज शोन ऑन द हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन मीन्स एक्स ऍक्सिस. हा विद्यार्थी मित्रांनो हा जो दिसतो तुम्हाला हा एक्स ऍक्सिस आहे. चल ह्या एक्स ऍक्सिसवर काय डाटा दिसतो त्याच्या खालीच लिहिलं असतं बघा काय. व्हेरी गुड. व्हॉट डाटा इज शोन ऑन द हॉरिझॉन्टल लाईन. इट इज द नेम ऑफ द पर्सन्स. Ramesh, Shobha, Ayub, Julie, Rahul. These are the name of the persons. Now, second question. What data is shown on the vertical line? Vertical line means ही जी उभी लाईन तिथे vertical line and it is the y axis. What data is shown? लिटर्स अरे इथे दिलाय लिटर्स ऑफ वॉटर यूज म्हणजे या व्यक्तीने किती पाणी यूज केलं हे दिलं आहे तुमच्या कशावर व्हर्टिकल लाईनवर. सो द आन्सर इज वॉटर यूज बाय द पर्सन्स. ठीक आहे लिटर ऑफ वॉटर यूज बाय द पर्सन. थर्ड हु यूज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर. बघा याच्यामध्ये सर्वात जास्त हाईट कोणता कॉलमची आहे बघा शोभा. शोभा यूज द 60 liters of water. मॅक्झिमम म्हणजे काय सर्वात जास्त. सो शोभा यूज द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ वॉटर. देन हु यूज द मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर. मिनिमम मीन्स स्टुडंट्स व्हॉट इज द मिनिंग ऑफ मिनिमम. मिनिमम म्हणजे सर्वात कमी. बघा याच्यामध्ये सर्वात कमी हाईट कशात दिसते रमेश. सो रमेश यूज द मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर. अँड द फिफ्थ वन इज हाऊ मच वॉटर डिड अयूब यूज. बघा अयूबने किती पाणी यूज केलेलं आहे 2 युनिट. 2 युनिट मीन्स 1 unit represent 20 liter. So 2 unit means 40 liters. So Ayub used 40 liters of water. Now we will conduct a small activity. Observe it. The name and the numbers of animals in a certain zoo are given below. Observe the graph carefully and answer the question. बघा एका ग्राफ मध्ये तुम्हाला काय दिसतं इथे बघा on the x axis the name of the animals are given and on the y axis the number of animals are given. So we will observe the questions. आता त्याच्यावर क्वेश्चन व्हॉट डाटा इज शोन ऑन द हॉरिझॉन्टल लाईन याचा आन्सर तुम्हाला शोधायचा आहे. सेकंड क्वेश्चन व्हॉट डाटा इज शोन ऑन द व्हर्टिकल लाईन. पहा व्हर्टिकल लाईन कुठे आहे दिसतं तुम्हाला. हा ही व्हर्टिकल लाईन आहे. या व्हर्टिकल लाईनवर काय दिसतं ते लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 हाऊ मेनी मंकीज आर इन द झू. झू मध्ये मंकी किती आहे पहा मंकी हे दिसतं तुम्हाला बघा आन्सर लिहायचा आहे. देन फोर्थ क्वेश्चन इज विच वन ऑफ देम इज द नॅशनल एनिमल ऑफ इंडिया. विद्यार्थी मित्रांनो या 5 मधला नॅशनल एनिमल कोणता आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. अँड द फिफ्थ वन इज विच वन ऑफ देम इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. या 5 मधला नॅशनल बर्ड कोणता आहे तो लिहायचा आहे. डियर, टायगर, मंकी, रॅबिट, पिकॉक.
विच वन ऑफ देम इज द नॅशनल बर्ड ऑफ देम. याचा नॅशनल बर्ड कोणता आहे तो लिहायचा तुम्हाला. देन हाऊ मेनी डिअर आर इन द झू. या झू मध्ये डिअर किती आहे. दिसले का डिअर तुम्हाला. हा बघा डिअर किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. सो सॉल्व ऑल दीज 6 एक्झाम्पल. ऑब्झर्व द ग्राफ केअरफुली. वॉच द ग्राफ केअरफुली. स्टडी द ग्राफ केअरफुली. या पूर्ण ग्राफचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या 6 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. गुड.